नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 22 इंची मर्फी कंपनीचा LED टीव्ही आहे आणि याचा डिस्प्ले येत नाही आहे स्क्रीनवरती। तर बघू शकता आपण, मी टीव्ही स्टँड बाय मोडमध्ये आहे आता सध्या, आणि मी आता स्टँड बाय मोडमधून काढतो आहे आणि बघूया, स्टँड बाय मधून काढला आहे परंतु टीव्ही स्क्रीनवरती कोणत्याही प्रकारचं पिक्चर आपल्याला दिसत नाहीये। ते बघू शकता, मी स्वतः दिसतोय त्याच्यामध्ये स्क्रीनवरती। तर याच्यावरती स्क्रीनवरती काहीही नाही, कारण त्याचे बॅकलाइट हे चालू नाहीये। तर बघूया बॅकलाइट का चालू होत नाहीत, कारण स्क्रीनवरती एकदम अंधक पिक्चर दिसतो आहे, परंतु आपल्याला मोबाईलच्या स्क्रीनवरती ज्या कॅमेऱ्याने ते दिसत नाही। परंतु आपण चेक करूया मदरबोर्डवरती की ॲक्च्युली प्रॉब्लेम जो आहे बॅकलाइटचा आहे की मदरबोर्डचा आहे। त्यासाठी आपण आज बघणार आहोत की मल्टीमीटरवरती जे व्होल्टेजेस आहे ते चेक करूया। तर हे बघा, स्टँड बाय मोडवरती आपण आता ठेवलेला आहे आणि आता मी मल्टीमीटरवरती व्होल्टेज चेक करणार आहे। तर बघूया की याच्यावरती किती व्होल्टेज सध्या दाखवत आहे। हे देखा, बघा, स्टँड बाय मोडवरती 12 व्होल्ट शो करत आहे आणि आता मी स्टँड बाय मोड म्हणून काढतो आहे। तर बघा, फ्लक्च्युएशन झालेलं आहे व्होल्टेजचं, 63-70 व्होल्ट पर्यंत व्होल्टेज गेले होते आणि ते रिटर्न येत आहेत। बघा, याचा अर्थ असा होतो की जो मदरबोर्ड आहे तो कम्प्लिटली ओके आहे, काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये। तर आता आपल्याला एकच पर्याय उरतो, तो म्हणजे बॅकलाइट चेंज करण्याचा। आणि बॅकलाइट कसे चेंज करायचे तर आपण बघूया स्टेप बाय स्टेप। मी पूर्ण ट्युटोरियल या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप कसा बॅकलाइट चेंज करतात, कसा टीव्ही खोलायचा आहे, किती काळजी घ्यायची आहे टीव्ही खोलताना, हे सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर चालूया, चला आता आपण हे जे आहे त्याचं बॅक कव्हर तर खोललेलं आहे मी, त्याचे मदरबोर्डचे एक क्लिप्स साईडचे आहेत त्या काढून घेऊया, कारण ते काढणं गरजेचं आहे। कारण त्याच्या खाली LBD केबल जी आहे ती असते आणि तिलाही खूप नाजूक पद्धतीने हाताळायचं आहे। स्क्रीन काढताना खूप काही काळजी घ्यायची आहे, कारण स्क्रीन ही खूप नाजूक असल्याने थोडी जरी चूक झाली की ती तुटते, याची काळजी घेणं आपल्याला खूप गरजेचं असतं। त्यामुळे इथे 2 स्क्रू आहे, ते मी आता काढून घेतो आणि बघूया स्क्रीन काढल्यानंतर आपल्याला कसं पुढे स्टेप बाय स्टेप बॅकलाइट काढायचे आहे ते। तर चला, आता मी आता वरची जी स्क्रीन आहे ती काढतो आहे। ओके, ही स्क्रीन काढायच्या वेळेस काही स्क्रीन ज्या आहेत त्या चिपकून दिलेल्या असतात, काही अशा मोकळ्या असतात, त्यामुळे त्या इजी निघतात। परंतु काही स्क्रीन ज्या आहेत त्या चिपकून दिल्यामुळे त्या काढणं थोडंसं अवघड जातं। पण त्या काढण्याचे जे व्हिडिओ आहे ते माझ्या चॅनलवरती तुम्हाला जरूर मिळतील, त्या स्क्रीन कशा काढतात ते। आणि बघा, हे ज्या वेळेस आपण स्क्रीन उचलणार आहोत त्याआधी जे स्कॅलर PCB आहे त्याला जो टेप आहे डिस्को टेप, त्याने याला चिटकून टाकायचं आहे असं, आणि असं चिटकवल्यानंतर मगच त्याला उचलायचं आहे। कारण थोडं जरी याला चुकीच्या पद्धतीनं उचलला गेला तर हा स्क्रीन खराब होऊ शकतो, त्याला रेषा वगैरे येऊ शकतात। त्यामुळे स्क्रीनची खूप काळजी घेणं गरजेचं आहे बॅकलाइट चेंज करताना। ओके, तर चला, याला आपण आता बाजूला ठेवूया, रिफ्लेक्टर पण बाजूला करूया आणि बघा, आता जे बॅकलाइट आपल्याला दिसत आहेत मध्ये, त्याला स्क्रू आहेत ते पहिले मी खोलून घेतो। तर या पद्धतीने स्टेप बाय स्टेप आपल्याला जे बॅकलाइट चेंज करायचे आहे ते करायचे। तर चला बघूया आपण आता पुढे हे जे रिफ्लेक्टर आहे काढल्यानंतर कसे चेक करायचे आहे की बॅकलाइटचाच प्रॉब्लेम का होता, ते मी तुम्हाला याच्यावरती आता चेक करून दाखवणार आहे की बॅकलाइटचा प्रॉब्लेम आल्यानंतर बॅकलाइट का लागत नाही। कारण हे सिरीजमध्ये लावलेले असतात आणि एक जरी तुमचा LED लाईट बंद पडला तरीही तो प्रॉब्लेम येत असतो आणि कोणताही लाईट तुमच्या याच्यावरती लागणार नाही। त्यामुळे
शक्यतो काळजी घ्यायची की ज्यावेळेस नवीन आपण LED लाईट या बॅकलाईट लावणार आहोत त्याला हीटसिंक पक्की देणे गरजेचे आहे. तर चला आपण आता सध्या तरी जुनी लाईट आता काढणार आहोत LED लाईट्स. तर हे बघा 2 स्ट्रीप आहेत त्याच्यामध्ये आणि आपण आता चेक करणार आहोत की हे जो LED लाईट्सचा स्ट्रीप लागत म्हणजे चालू होत का नव्हत्या. तर आपण त्याच्यासाठी LED टेस्टर आहे त्याचा उपयोग करणार आहोत आणि त्याच्यावरती चेक करणार आहोत की कोणती स्ट्रीप बंद होती. ओके, थोडासा हे साफ करून घेऊया कारण खूप मध्ये धूळ जमा झालेली होती. ओके, कपड्याने मी थोडं साफ करून घेतोय. ओके, चला आता क्लीन झालेला आहे आणि आता आपण चेक करूया. तर होतं काय माहिती का, जास्तीत जास्त हीट आणि जास्त वेळ टी व्ही चालू असल्यामुळे हे बॅकलाईटचा प्रॉब्लेम येत असतो. तर बघा आपण आता मी टेस्टरवरती चेक करत आहोत. यावरती बघा तुम्हाला एक लाईट बंद दिसतो या साईडचा 2 नंबरचा लाईट आणि बाकी सर्व लाईट चालू होतात ते. परंतु मदरबोर्ड हे सेन्सिबल पद्धतीने बनवलेलं असतं आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम येत असतात. ओके, तर त्यामुळे तो बॅकलाईट चालू होणार नाही. तसं LED टेस्टरवरती शो करतं कोणता लाईट बंद आहे ते. इथे बघूया या स्ट्रीपवरती सर्व आहे की बघा सर्व चालू आहे ते. परंतु या एक स्ट्रीप लाईट जो बंद झाल्यामुळे पूर्ण स्क्रीन हा बंद झाला होता आणि त्यामुळे आपल्याला बॅकलाईट हे आपले चालू होत नव्हते. परंतु आता बदलण्याच्या वेळेस आपण असं करणार नाही की एकच लाईट जो बंद आहे तो चालू करणार आहोत, कारण तसं जर कधी केलं आपण तर तो प्रॉब्लेम होत असतो की 8 ते 10 दिवसात परत तो टी व्ही आपल्याकडे रिटर्न येत असतो. त्यामुळे आपण काय करणार आहोत, पुरे फ्रेश LED नवीन टाकणार आहोत जरी ह्या LEDचे एक स्ट्रीप चालू असली तरीही. तर चला हे बघा माझ्या हातात जी आता नवीन आणलेली स्ट्रीप आहे ही थोडी हेवी मध्ये आहे. बघा पहिले एकदम पतली पतलीवाली होती आणि एकदम आता बघूया आपण. हे बघा एकदम हेवी मध्ये मी आता याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे. तर चला कशा ह्या पद्धतीने याला स्ट्रीप लावायची आहे ते आपण बघूया, कारण याची साईज थोडीशी अलग आहे, त्याची साईज वेगळी होती. आणि मग आता बघूया याचे जे शॉकेट आहे ते शॉकेट आपल्याला इथं बसणार नाहीत आणि त्याच्यासाठी आपल्याला ते कट करावे लागणार आहेत आणि आता तिथे डायरेक्ट शोल्डरिंग करावे लागणार आहे. ते कशा पद्धतीने करायची हे या व्हिडिओमध्ये आपण पुढे बघणार आहोत. तर व्हिडिओमध्ये बघत राहा स्टेप बाय स्टेप, स्किप करू नका, कारण तुम्हाला एखादी स्टेप थांबली किंवा चुकून राहून गेली तर पुढे समजणार नाही. तर चला पुढे बघूया. हे बघा याच्यात एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह पॉईंटवाली बाजू असते. रेडवाली जी आहे पॉझिटिव्ह आहे आणि सफेदवाली जी आहे ती निगेटिव्ह आहे, ग्राउंड. तर इथं आता आपण ज्या 2 LED पट्ट्या आहेत त्या सिरीजमध्ये लावणार आहोत. त्या कशा लावायच्या ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही माझा हा फुल व्हिडिओ बघणार आहात ना, त्यावेळेस तुम्ही पूर्ण LED TV खोलून पूर्ण स्ट्रीप चालू करून आणि इझिली चालू करू शकता, एवढी मी गॅरंटी देतो तुम्हाला. फक्त व्हिडिओ हा पूर्ण बघा. ओके, तर हे बघा इथं आता आपण सगळ्यात पहिले आपण ज्यावेळेस सॉल्डरिंग करणार आहोत त्यावेळेस प्लस जी बाजू आहे ती पहिले सॉल्डरिंग करायची आहे रेड कलरची, आणि LED पट्टीवरती प्लस कुठे लिहिलेलं आहे ते बघायचं आहे आणि मगच ती सॉल्डर करायची आहे. त्याच्यानंतर सफेद वायर इकडे बघायचं आहे की ती निगेटिव्ह आहे, पण तिला पहिले शोल्डर नाही करायचं. त्याच्यानंतर ज्या पट्टीवरती आपण पॉझिटिव्ह पॉईंट शोल्डर केला तिथेच निगेटिव्ह पॉईंट एका दुसऱ्या वायरने शोल्डरिंग करून दुसऱ्या पट्टीवरती पॉझिटिव्ह पॉईंटला शोल्डर करायचा आहे. ओके, आणि हा जो निगेटिव्ह पॉईंट आहे हा इकडे निगेटिव्हला लावायचा आहे दुसऱ्या पट्टीवरती. ओके, अशा पद्धतीने तो सिरीज जो म्हणतो आपण सिरीज पॉईंट जो तयार झालेला आहे तो, जे ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की एक लाईट जरी बंद पडला त्या पट्टीवरचा तरी सर्व टोटल पट्टी ही बंद पडते किंवा ती चालू होत नाही. तर त्याचं कारण हेच की या पद्धतीने त्याची वायरिंग केलेली असते. ओके, तर चला मग आता आपण याला तुम्ही शोल्डरिंग करून टाकलेलं आहे आणि याला फिटिंग पण करायची आहे. त्याच्यासाठी आपल्याला जो ड्वेल टेप असतो तो याला आधी लावून घेऊया.
पट्टी जास्त ब्रॉड असल्यामुळे आपल्याला सिंगल नाही डबल टेप याला वापरावा लागणार आहे. तरी तो कसा वापरायचा बघूया. हे बघा, याच्यामध्ये आता इथं मी एक सिंगल साइडना टेप लावलेला आहे आणि माझ्या कटरने कट होत नाही, मी दुसऱ्या कैचीने कट करतो आता. चला, तर दुसरी साइड पण अशीच याच पद्धतीने लावून घ्यायची आहे. म्हणजे तो मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की जितका जास्त तुम्ही फिटिंग पट्टीला करणार तेवढा त्याचा लाईफ वाढणार आहे आणि जेवढा तुम्ही लूज कॉन्टॅक्ट ठेवणार आहात तेवढा त्याची लाईफ कमी होणार आहे. त्यासाठी डबल टेप वापरावा लागला तरी चालेल, परंतु तो फिटिंग जास्त झाला पाहिजे. हे बघा, अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे एक साईडने असं आणि मग चिपकवायचं आहे. आणि चिपकवल्यानंतर सुद्धा फक्त ह्या पट्टीवरती अवलंबून नाही राहायचं, त्याच्यावरती टिस्को टेप जो आहे आपला सेलो टेप त्याने आपल्याला फिटिंग करायचं आहे. तर चला मग त्या ठिकाणी आता फिटिंग करून देऊया. तर अशा पद्धतीनं मी याच्यावरती इथं फिटिंग करतोय. ओके, आणि आता थोडं तिरप वगैरे तर नाही झालं ना, ठीक आहे. या पद्धतीने मी आता इथं फिटिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीने दुसऱ्याही पट्टीला मी पहिले जे 12 टेप आहे तो चिपकून ठेवलेला होता, कारण टाइम वेस्टेज होतो म्हणून आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो आणि मग तुम्हाला बोरिंग वाटायला लागेल. त्या हिशोबाने मी जितका होता येईल तेवढे कामं थोडेसे मी करून घेत असतो. तर चला बघूया, या आता दोन्ही पट्ट्या एक वेळेस चिपकून टाकूया. आणि अशा पद्धतीने इथे ह्या पट्ट्या फिटिंग झालेल्या आहेत. आता मी त्याला सेलो टेप मारतो आणि फिटिंग परमनंट करून टाकतो त्याला. ओके, तर अशा पद्धतीनं हा जो सेलो टेप आहे इथं वायरिंग फिटिंग करायची आहे, कारण वायरिंग ही हल्ली नाही पाहिजे, इथे लूज कॉन्टॅक्ट वगैरे हा प्रॉब्लेम नाही पाहिजे त्याच्यामध्ये. तर झालं, या पद्धतीने वायरिंग करायची आहे आणि चिपकून पण द्यायचे आहे. हा झाला आपला नवीन बॅकलाइट तयार. आणि आता आपण स्टेप बाय स्टेप याच्यावरती चेक करूया की आपले दोन्ही पट्टी लागत आहेत की नाही. त्यामुळे मी दोन्ही पॉईंटवरती ठेवतो आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्हवरती, आणि बघू शकता आपण सर्व पद्धतीने सर्व लाईट लागलेले आहेत, चालू झालेले आहेत. अजून एकदा मी लावून दाखवतो, बघू. हे बघा. ओके, तर आता आपले बॅकलाइट तर चालू झालेले आहेत. इकडनं चालू करून दाखवतो. हे बघा. ओके, आता लाईट तर चालू झालेले आहेत. आता आपण त्याच्यावरती रिफ्लेक्टर ठेवून देतो, त्याच्यावरती पूर्ण फिटिंग करतो आणि सर्व फिटिंग झाल्यानंतर मी तुम्हाला टीव्ही चालू करून दाखवतो. तोपर्यंत वेट करा फिटिंग होईपर्यंत. आता आपल्याला फक्त 1 मिनिट किंवा 1.5 मिनिटाची फिटिंग बाकी आहे, ती फिटिंग करून घेऊया. फिटिंग करताना अतिशय घाई बिलकुल करायची नाही. ओके, का तर स्क्रीन खूप नाजूक असतो, मी वारंवार सांगत असतो, कारण खूप माझ्या मित्रांकडून असे स्क्रीन तुटलेले आहेत फिटिंग करताना. त्यामुळे मी वारंवार सांगत असतो की फिटिंग करताना घाई करू नका, व्यवस्थित फिटिंग करा, काढताना घाई करू नका, व्यवस्थित काढा. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला इथं मी स्क्रीन ठेवलेला आहे आणि आपण बघू शकता मी किती हळूवार पद्धतीने आणि बिलकुल घाई न करता मी स्क्रीन वगैरे फिटिंग करतोय. असं नाही की मला व्हिडिओ छोटा करायचा आहे म्हणून मी घाई करणार आहे, बिलकुल नाही. ओके, तर एकदम हळूवार पद्धतीने ज्यावेळेस आपण स्क्रीन ठेवतो त्यावेळेस हळूवार पद्धतीने स्क्रीनच्या वरच्या कव्हरला प्रेस करायचं आहे आणि कुठं अडथळा आला
आहे की नाही हे बघायचं आहे, तरच प्रेस करायचं, अन्यथा नाही, नाही तर स्क्रीन ओके. ओके, चलो. आता स्कॅलर पीसीपीला आपण तर काढलं होतं, आता तिथे चिपकून टाकूया येईला स्कॅलर पीसीपीला. आणि इथे LVDS केबल जी आहे ती मी आता लावून देतोय पहिल्यासारखी, आणि मग खाली चिपकून देतोय त्याला स्कॅलर पीसीपीला. तर अशा पद्धतीने स्कॅलर पीसीपी पण चिपकून दिलेली आहे मी खाली. तिथे मी ड्वेलचा टेप ऑलरेडी पहिले लावून ठेवलेला होता. आणि आता झालाय आपला टीव्ही फिटिंग. तर आता राहिलंय आपला एक साईडचे क्लिप्स काढली ती फिटिंग केली मी. आणि आता आपण बॅक कव्हर लावूया, आणि बॅक कव्हर लावल्यानंतर मी आपल्याला चालू करून दाखवतो आहे. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास, मी पहिल्यांदा हा व्हिडिओ मराठीमध्ये बनवतो आहे. माझे सर्व हे व्हिडिओ हे हिंदीमध्ये आहे. हा पहिलाच व्हिडिओ असेल की तुम्ही मराठीत बनवला आहे, कारण लोकांची खूप रिक्वेस्ट होत्या की सर आपण मराठीतून व्हिडिओ बनवा, मराठीतून व्हिडिओ बनवा, म्हणून मी मराठीतून व्हिडिओ बनवला आहे. तर कसा वाटला तर नक्की सांगा कॉमेंट बॉक्समध्ये, आणि मराठीत बनवायचे की हिंदीत बनवायचे ते पण सांगा. ओके, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असाच नवीन एक व्हिडिओ घेऊन येतो आपल्यासाठी. ओके, चला तर धन्यवाद. पूर्ण आपण माझ्या व्हिडिओला वेळ दिल्याबद्दल त्याबद्दल खूप खूप आपले आभार आणि धन्यवाद.